भूतबाधा झाल्याचा दावा करत एका चिमुकल्याला चटके दिले गेलेत। मुंबईच्या भांडूप परिसरात हा सगळा अघोरी प्रकार घडलाय। अवघ्या 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला चटके देत वेताच्या काठीनं मारहाण करण्यात आली। भांडूप पोलिसांनी वैभव कोकरे नावाच्या व्यक्तीला त्याच्या पत्नीसह अटक केली आहे। महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। भूतबाधा झाल्याचा दावा करत या अवघ्या 2.5 वर्षाच्या चिमुकलेला चटके दिले गेले, वेताच्या काठीनं मारहाण करण्यात आली। मुंबईच्या भांडूप परिसरात हा सगळा अघोरी प्रकार घडलेला आहे। भांडूप पोलिसांनी या प्रकरणामध्ये वैभव कोकरे नावाच्या व्यक्तीला पत्नीसह अटक केलेली आहे। महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, अत्यंत संतापजनक अशी घटना म्हणावी लागेल। आता या चिमुकल्याच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात काय कारवाई केली आहे? नक्कीच भूतबाधा झाल्याचा दावा करत मुलकर्णीच्या 2.5 वर्षांच्या चिमुकलेला चटके देऊन आणि वेताच्या काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार जो आहे तो भांडूपमध्ये समोर आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी वैभव कोपरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव या दोघांनाही अटक केलेली आहे। या दाम्पत्याने महिलेचा मोबाईल देखील बंद केला होता, तिला घरात कोंडून ठेवलं होतं आणि अखेर त्या महिलेने तिची स्वतःची सुटका करत तिच्या कुटुंबियांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि माहिती दिल्याच्या नंतर कुटुंबियांनी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी या कोकरे दाम्पत्याला जे आहे ते अटक केलेली आहे। अटक केल्याच्या नंतर ज्या वेळेला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळेला 30 तारखेपर्यंत या दाम्पत्याला न्यायालयाने पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। आता या दोघांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे। या दोघांवरती वाडिया रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निकेश।